कैलास पाटील लढत होते त्यावेळेला महेश पाटील हे बहुजन विकास आघाडी सोबत होते. त्यावेळेला जर तुम्ही बाहेर पडला असतात, भावाला साथ दिली असती, त्यात चित्र काहीच वेगळं नसतं का? जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा मी चांगले प्रोजेक्ट आहेत. मी जर तिकडे नसतो तर ते प्रोजेक्ट आणले असते. ठाकूरांचे निकट वर्गीय म्हणून ओळखले जायचे. मग तुम्ही हितेंद्र ठाकूरांना या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न नाही केलात का? संपूर्णपणे माहिती आहे. एकही गोष्ट मी चुकीची जी आहे, मी कॉर्पोरेशनच्या काउन्सिलच्या मीटिंग मध्ये बोललेलो आहे. एकेकाळी आजीव पाटील यांच्यावरती पक्ष खूप मोठी भूमिका सोपवायचा. बहुजन नेमकं कोण पोखरते? अर्धी बहुजन जी आहे मी सांगितलं का 2010 ते 15 काय झालं, तर 2010 ते 15 जे झालं हे संघटक सचिवांनी केलेलं आहे. लोकांनी ठरवायचं आता कोणाला द्यायचं मत ते. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्या 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडी या पक्षाची वसई विरार शहरात एकतर्फी सत्ता राहिली. खरंच या वसई विरारचा विकास झालाय का? वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत ज्या काही नागरी सुविधा असतात त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात का? वसई विरार शहर महानगरपालिकेची दुसरी ओळख आहे ती भ्रष्टाचारांनी बरबटलेली एकमेव महानगरपालिका. आपल्या सोबत यावेळेला प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टी मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत महेश पाटील. ते आहेत 4 वेळा नगरसेवक असलेली व्यक्ती. 2 दिग्गजांच्या सोबत ही निवडणूक आहे. आपण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांकामध्ये आपल्याला 2 दिग्गज एकामेकाच्या विरोधात लढतायत. एका ठिकाणी आजीव पाटील आहेत तर दुसऱ्या ठिकाणी महेश पाटील आहेत. सर, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत. धन्यवाद. थँक्यू. कशी निवडणूक पाहताय? कारण तुमच्या समोर देखील दिग्गज आहेत. आम्ही स्वच्छ कारभार, लोकांसाठी चांगली कामं करण्याची अशी या प्रकारे स्वच्छ कारभाराप्रमाणे आम्ही बघतो. काय स्वच्छ कारभार लोकांना मिळाला पाहिजे. या अगोदर तुम्ही ज्या पक्षामध्ये होतात 4 टर्म तुम्ही नगरसेवक राहिलात तर तिथे स्वच्छ कारभार झालाच नाही का? नाही, मी 2010 पासून बोलेन. जेव्हा महानगरपालिका जी आली तर 2010 ते 2015 त्यावेळी मी नगरसेवकही नव्हतो तिकडे. पण त्यावेळी बघा बजेट साधारण 3000 करोडचं नगरपालिकेचं, आणि त्याच्यामध्ये 600 करोड रुपये हे फक्त सिव्हिल वर्क, जे काही टेंडर्स वगैरे जे येतात बांधकामासाठी 600 करोड. आता तुम्ही जर विचार केला तर 600 करोड 10 वर्षाचे 6000 करोड. 6000 करोड मध्ये तुम्ही मला एक काम 100 करोडचं कोणतरी चांगलं दाखवा. महानगरपालिकेने केलेलं एक 100 करोडचं चांगलं काम 2010 ते 15 कॉर्पोरेशनला पूर्णपणे खाली करण्याचं काम संघटक सचिवांनी केलं, जे आता तुमचे विरोधक आहेत. पूर्ण खाली करण्याचं काम त्यांनी केलं. एक टेंडर 2-2 वेळा. तुम्ही आजही टेंडर सगळी मागवा, त्याची लिस्ट मागवा आणि बघा. रस्ता एकच, नाव 2. गटरचं काम एकच, पण 2-2 काम. त्यामुळे तुम्हाला बघा 5 वर्षामध्ये कुठे दिसलं का? आणि हेच मी जेव्हा 2016ला आलो आणि मी जेव्हा दाखवलं तेव्हा लोखंडे साहेब होते. लोखंडे साहेबांनी इमिडिएट कमलेश ठाकूरला सस्पेंड करून टाकलं, काढूनच टाकलं. हा सगळा कारभार कमलेश ठाकूर या व्यक्तीकडून. कमलेश ठाकूर कोण? कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे त्याचा तो काय कर्मचारी नाही कॉर्पोरेशनचा, ठेका इंजिनियर. आज त्या ठेका इंजिनियरचं तुम्ही बघा, त्याचा बंगलाच 3 करोडचा आहे. हे जेव्हा मी दाखवलं सगळं आणि इमिजिएट सस्पेन्शन करून टाकलं त्यांनी. बघितलं का आता हे इतकं प्रॉब्लेमॅटिक होईल. आणि मी तेव्हा पक्षाला दाखवलं आणि मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण दाखवले का 2016 ते 2020 काय आहे, आता जे झालेलं आहे ते पण दाखवलेलं आहे सगळं तुम्हाला. लोकांना एक प्रश्न पडतो की ज्या वेळेला कैलास पाटील लढत होते त्यावेळेला महेश पाटील हे बहुजन विकास आघाडी सोबत होते. त्यावेळेला जर तुम्ही बाहेर पडला असतात, भावाला साथ दिली असती, त्यात चित्र काहीच वेगळं नसतं का? विषय साथ देण्याचा आणि नाही. मी त्यावेळेला तिकडे होतो, मी माझ्या पद्धतीने काम करत होतो. लोकांची कामं व्हायला पाहिजेत. मी जेव्हा 2016 ते 20 जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा मी चांगले प्रोजेक्ट आहेत. मी जर तिकडे नसतो तर ते प्रोजेक्ट आणले असते का? प्रोजेक्ट कॉर्पोरेशनने घेतले नाही. त्यावेळेच्या जे पण
बहुजनचे जे पण नेते होते त्यांनी ते मान्य केले नाहीत. गडकरी साहेबांनी घेतले. जर गडकरी साहेबांनी ते घेतले तर इकडे घ्यायला काय प्रॉब्लेम होता? 370 करोड रुपये जे कॉर्पोरेशनने दिले, जो फ्री होत होता, एकही पैसा द्यायचा नाही. आणि सूर्यवंशी साहेबांनी, मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की सूर्यवंशी साहेबांनी ते आता टेंडर कॅन्सल केलं. बहुजनांनी बघावं का टेंडर कॅन्सल झालं, मग बरोबर होतं तर. तुम्ही हितेंद्र ठाकूरांचे निकट वर्गीय म्हणून ओळखले जायचे, मग तुम्ही हितेंद्र ठाकूरांना या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न नाही केला का? संपूर्णपणे माहिती आहे. एकही गोष्ट मी चुकीची जी आहे, मी कॉर्पोरेशनच्या काउन्सिलच्या मीटिंगमध्ये बोललेलो आहे. काउन्सिलच्या मीटिंग मधले जे मिनिट्स असतात ते मिनिट्स माझ्याकडे आहेत आणि मी बोललेले मिनिट्स तिकडून गायब आहेत. एकेकाळी आजीव पाटील यांच्यावरती पक्ष खूप मोठी भूमिका सोपवायचा. बहुजनला नेमकं कोण पोखरते? हो बघा, अर्धी बहुजन जी आहे हे मी सांगितलं का 2010 ते 15 काय झालं. तर 2010 ते 15 जे झालं हे संघटक सचिवांनी केलेलं आहे. लोकांनी ठरवायचं आता कोणाला द्यायचं मत. ते अर्धी बहुजन विकास आघाडी त्यांनीच संपवलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीसाठी सर्वात मोठं आव्हान असणार आहे तो अनधिकृत बांधकामांचा. हा विषय कसा सोडवणार? कारण 41 इमारती भारतीय जनता पार्टी वाचू शकला नाही असा नेरेटिव्ह सेट केला. बघा, परवाही मुख्यमंत्री आले होते देवेंद्र फडणवीसजी, त्यांनी पण डिक्लेअर केलं की कशा प्रकारे त्याला बसवता येईल. बावनकुळे साहेबांना तुम्ही बघा, बावनकुळे साहेब ज्या प्रकारे रेव्हेन्यू मध्ये चेंजेस आणतायत, व्हर्टिकल FSI म्हणजे व्हर्टिकल 7/12, 2 नंबरचा 7/12 1 नंबर करणं, या प्रकारे जे आहेत. आता मुंबईमध्ये बघितलं तर तुम्ही ज्या बिल्डिंगना OC नाहीत त्या बिल्डिंगचा जो पेनल्टी येते ती पण माफ केली, त्याला अभय योजना चालू केली. सेम आपले जे आमदार आहेत राजन नाईक साहेबांनी त्याच्यासाठी पत्र दिलेलं आहे की जसं तुम्ही मुंबईमध्ये हे करताय त्या प्रकारे विरार वसईचा पण तुम्ही विचार करावा. आणि मला असं वाटतं की जेव्हा एका ठिकाणी ते लागू झालेलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी ते 100% लागू होईल. आणि जितक्या बिल्डिंग आहे आता ज्या आपण स्लम म्हणतो किंवा ज्या बिल्डिंग्स आहेत, आपण रूम ज्या चाळी बोलतो, मल्टिपल 4-4 फ्लोअरच्या चाळी ज्या आहेत, तर त्यामध्ये जर SRA जे परवा मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर पण केलं आणि SRA स्कीम जर त्याच्यात लागू केली तर ह्या गोष्टी सगळ्या होण्यासारख्या आहेत. कारण SRAला आपल्याकडे जो FSI मिळतोय आणि मग कोणीही तिकडे डेव्हलपर्स येतील काय येतील किंवा गव्हर्नमेंटने म्हाडा सारखी योजना राबवून त्यांना एका बाजूला द्यावं. आज मुंबईमध्ये चालूच आहे ना, मुंबईमध्ये SRA डेव्हलपमेंट म्हाडाकडून चालू आहे. त्याप्रकारे इकडे म्हाडा ठेवावं किंवा एक वेगळी संस्था कुठेतरी इकडे आणावी आणि त्याप्रमाणे लोकांना देण्याचं मला वाटतं 100% BJP गव्हर्नमेंट करेल. काका, 2 वर्षापूर्वी एक घोटाळा पोलिसांनी उघड केला होता. डुप्लिकेट स्टॅम्प, वसई विरार महानगरपालिकेचे डुप्लिकेट लेटर आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 400 इमारती ज्या सिडको सारख्या बांधल्यात परंतु त्या अनधिकृत आहेत. त्यांचं कसं होणार? त्या काही इमारतींवरती तर 2-2, 3-3 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्या लोकांचं पुढे भविष्य काय? जिकडे रजिस्ट्रेशन केलं म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, जर स्टॅम्प ड्युटी भरली असेल तर तो जो ती जी लँड आहे त्याचा जो 7/12 आहे ह्याचा डीइनकन्व्हेन्स पण होऊ शकतो. आणि जर रिडेव्हलपमेंटमध्ये ते लोक गेले तर आज FSI 3.5 झालेला आहे. जर त्याच्याकडे 9 मीटरपेक्षा मोठा रस्ता जर असेल तर त्यांना 3.5 FSI मिळेल आणि ते लोक चांगलं रिडेव्हलपमेंटमध्ये करू शकतील. ते असं तुम्ही अनेक वर्ष या राजकारणामध्ये आहात. सिडको गेला तर सिडको एक आराखडा देऊन गेला होता. तो DP प्लॅन आता डिस्टर्ब झालेला आहे. तो कसा पूर्वरत कसा होऊ शकतो? कारण आता ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंज आहेत भारतीय जनता पार्टी. नाही, आता ह्या एक्सपान्शन आहे, बरोबर, एक्सपान्शन चालू आहे. आता जेव्हा नवीन बॉडी बसेल त्यावेळी ते एक्सपान्शन फायनल होईल आणि त्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, या स्लम डिक्लरेशन, क्लस्टर डिक्लरेशन, या ज्या गोष्टी आहेत या त्यामध्ये येणाऱ्या नवीन बॉडीला त्याच्यावर विचारच करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी निरी आणि IITचा त्याच्यामध्ये उल्लेख केला. आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पावसामध्ये पाणी साचतंय. बरं, निरी आणि IIT यांनी जो दिला आणि सिडकोचा पण त्याच्या अगोदरचा एक 2009चा अहवाल आहे, त्यामध्ये फार काही फरक नाहीये. कारण जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूमच मेंटेन केलेला आहे त्यांनी.
जे सिडकोने केलं तेही बरोबरच होतं. आणि तो प्रश्न होता जे फ्लडिंग आहे त्याच्यासाठी किंवा पावसाळी पाणी जाण्यासाठी गटराची योजना, हा तो भाग होता आणि त्याच्यावर विचारविमर्श करावाच लागेल. ही लढाई कशी पाहता तुम्ही? कारण तुमच्या समोर देखील दिग्गज आहेत. ही लढाई काटेकी टक्कर होणार आहे. या लढाईकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? मला तर काही बघा, जे आहे सत्याची नेहमी विजय होतो, असत्याचा विजय कधीच होत नाही. मी त्या दृष्टीने बघतोय. मी सत्याच्या बाजूने चाललेलो आहे. लोकांनी ठरवायचं काय करायचं. धन्यवाद. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. गेल्या 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडी हा पक्ष सातत्याने सत्तेत होता, परंतु लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत वसई विरारच्या जनतेने या पक्षाला नाकारलेला आहे. खरंच वसई विरार शहर महानगरपालिकेची ओळख भ्रष्टाचाराने बरबटलेली महानगरपालिका म्हणूनच होते. 15 तारखेला निवडणूक आहे. मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडा, मतदान करा आणि यावेळी तुम्हाला 4 मतदान करायचे. योग्य प्रामाणिक उमेदवार जो तुमचा काम करेल असाच उमेदवार निवडून आणा. ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, जे विकासाचे दावे करतात, अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा प्रामाणिक आणि योग्यतेचे उमेदवार निवडून द्या. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद. धन्यवाद.